हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स मधील युनिट नंबर 5 इंट्रोडक्शन ऑफ कर्व्स याच्या प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कर्व जनरेशन, आर्क जनरेशन युजिंग डीडीए अल्गोरिदम आणि इंटरपोलेशन हे पॉइंट शिकलेलो आहोत। आजच्या लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ कर्व्स शिकणार आहोत। आता टाइप्स ऑफ कर्व कुठले आहेत ते पहिल्यांदा बघूया। द टाइप्स ऑफ कर्व्स, पहिला आहे तो हिल्बर्ट कर्व, दूसरा आहे तो कोच कर्व, तीसरा बी स्पाइन कर्व्स आणि चौथा ब्रिजायर कर्व। असे 4 टाइप्स आहेत। आता आपण तो वन बाय वन बघू। पहिला जो आहे तो हिल्बर्ट कर्व्स। द हिल्बर्ट कर्व्स, द ऑर्डर 1 कर्व गोज अप, राइट अँड डाऊन। आता याच्यामध्ये हिल्बर्ट कर्व्स मध्ये असे ऑर्डर 1, ऑर्डर 2 असे पॅटर्न्स दिलेले आहेत। आता ऑर्डर 1 काय असतो की तो तुमचा कर्व जो आहे तो एक तर राईट साइडला जातो, एक तर अपला जातो म्हणजे वरच्या साइडला जातो, नसेल तर तो डाऊनला येतो। हा झाला आपला ऑर्डर नंबर 1। द ऑर्डर नंबर 2 कर्व फॉलो दिस ओव्हरऑल पॅटर्न। आता ऑर्डर नंबर 2 मध्ये आपण ओव्हरऑल पॅटर्न कुठले असतात ते आपण बघणार आहोत। पहिला पॅटर्न कुठला आहे? इट मेक्स यू शेप्ड कर्व दॅट गोज अप इन नेट इफेक्ट। याच्यामध्ये यू शेप्ड कर्व पण आपला असतो जो अपला जातो आणि त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही। दुसरा जो आहे इट टेक्स युनिट स्टेप अप, म्हणजे तुम्ही युनिट स्टेप मध्ये करतात। आता पुढे आपल्याला डायग्राम दिले त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल। तिसरा जो आहे इट टेक्स यू शेप्ड कर्व अ स्टेप अँड अनदर यू ऑल द राइट। आता ते काय करतं की पहिला जो आहे तो फक्त यू शेप दाखवतो, दुसरा आहे तो युनिट स्टेप मध्ये जातो आणि तिसरा आहे तो यू शेप मध्ये पण जातो, स्टेप मध्ये पण जातो आणि दुसरा परत यू मध्ये जातो आणि सगळे परत कुठे जातात? राईटला जातात। फायनली इट टेक्स अ स्टेप डाऊन फॉलोड बाय अ यू दॅट गोज डाऊन इन नेट इफेक्ट। आणि फायनली काय करतो तो की सगळे जे स्टेप डाऊनला जातात त्यानंतर तुमचा जो काही यू शेप मध्ये जाणार आहे इट गोज टू डाऊन, म्हणजे सगळे जे यू शेप ज्यावेळी कंप्लीट होईल त्यावेळी तो कुठे जाणार आहे? डाऊनला जाणार आहे। त्याची ही डायग्राम आहे बघा। एक आहे तो 0, 1 मध्ये, दुसरा आहे तो 0, 1, 2, 3 मध्ये जातो, म्हणजे आपण त्याला पिक्सेल्स म्हणू शकतो। 0, 1, 2 आणि 3 म्हणजे 3x3 चा मॅट्रिक्स असेल, इथं 1x1 चा असेल किंवा 2x2 चा असेल, 0 to 7 चा मॅट्रिक्स असेल, त्यानंतर 0 to 15 आहे, 0 to 31 आहे आणि 0 to 63 असे हे जे काही आहे ते आपण हिल्बर्ट ह्याच्यामध्ये हिल्बर्ट कर्व्स मध्ये यूज करतो। याच्यामध्ये यू शेप्ड जास्त असतात। द ऑर्डर 1 इन्व्हर्टेड U is converted into the order 2 Y shaped curve। आता ऑर्डर 1 मध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये यू शेप होत नाही, पण ऑर्डर 1 मध्ये जर तुम्ही यू शेप मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तुम्हाला इन्व्हर्टेड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला ऑर्डर 2 हा वाय शेप्ड कर्व मिळणार आहे। We can regard the Hilbert curve of any order as a series of U-shaped curves of various orientation, each of which, except for the last, is followed by a unit step in a certain direction। आता हिल्बर्ट कर्व मध्ये तुम्ही कुठल्याही ऑर्डर मध्ये जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला यू शेप जो काही कर्व आहे तो सेरीज मध्ये येणार आहे, फक्त त्याचे ओरिएंटेशन काय होतील? चेंज होतील। आणि हे जे काही ओरिएंटेशन चेंज झाल्यानंतर तुम्हाला कोणाच्या डायरेक्शनला जायचंय का? तर युनिट स्टेप इन अ सर्टन डायरेक्शन। युनिट स्टेपचा यूज करून आपल्याला काय करायचंय? त्या सर्टन डायरेक्शननं तुम्हाला यू शेप काय करायचंय? ड्रॉ करायचंय। इन ट्रान्सफॉर्मिंग अ हिल्बर्ट कर्व ऑफ अ वन ऑर्डर टू नेक्स्ट, each U-shaped curve is transformed into the Y-shaped curve with the same general orientation and each unit step is transferred to a unit step in the same direction। आता आपल्याला ट्रान्सफॉर्मिंग करायचं असेल, जर समजा आम्हाला हिल्बर्ट कर्वचा ट्रान्सफॉर्मिंग करायचं असेल तर तो एका ऑर्डर पासून आपण दुसऱ्या ऑर्डरला करतो। मग याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक यू शेप्ड जो काही कर्व आहे तो आपण ट्रान्सफॉर्म कशात करतो? वाय शेप्ड कर्व मध्ये करतो। मग जसं त्याचं ओरिएंटेशन असेल त्याच्याप्रमाणेच तो सेम ऍज इट इज होणार आहे आणि प्रत्येक युनिट स्टेप जे आहे ती आपली काय होणार आहे? सेम डायरेक्शननं युनिट स्टेप मध्ये काय होणार आहे? त्याचं ट्रान्सफॉर्म होणार आहे।
द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ऑर्डर 1 हिल्बर्ट कर्व ॲज a U curve with a net direction to the right and a clockwise rotational orientation to the order 2 Hilbert curve goes as follows. जर समजा तुमच्याकडे जर ऑर्डर 1 चा हिल्बर्ट कर्व असेल आणि त्याचं जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं, ट्रान्सफॉर्मेशन ऑर्डर 1 हिल्बर्ट कर्व टू ऑर्डर 2 हिल्बर्ट कर्व मध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कुठल्या स्टेप फॉलो करावं लागतात. पहिला आहे ड्रॉ अ यू ॲट गोज अप अँड हॅज अ काउंटर क्लॉकवाईज रोटेशन. तुम्हाला जर यू ड्रॉ करायचं असेल तर तो तुम्हाला अपला जायचं आहे आणि काउंटर क्लॉकवाईज रोटेशन करावं लागतं. सेकंडला काय करायला लागतं, ड्रॉ अ स्टेप अप. तुम्हाला काय करायचंय, नेक्स्ट स्टेपला जायचंय, अपला म्हणजे वरच्या साईडला जायचंय. ड्रॉ अ यू that goes to right and has a clockwise rotation. नेक्स्टला तुम्हाला काय करायचंय, परत यू काढायचंय पण तो राईट साईडला काढायचाय, ठीक आहे, आणि तो क्लॉकवाईज डायरेक्शनला असेल. चौथा आहे ड्रॉ अ स्टेप टू द राईट. परत तुम्हाला कुठे जायचंय, राईटच्या स्टेपला जायचंय. फिफ्थ आहे ड्रॉ अ यू दॅट गोज टू राईट अँड हॅज अ क्लॉकवाईज रोटेशन. तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळी तुम्ही राईटला जाताय आणि परत त्या राईटला तुम्हाला काय करायचंय, परत यू काढायचंय पण तो क्लॉकवाईज रोटेशनला असेल. सहावा आहे ड्रॉ अ स्टेप डाऊन. त्यानंतर तुम्हाला कुठून यायचंय, राईट पासून डाऊनला यायचंय. ड्रॉ अ यू दॅट गोज डाऊन अँड हॅज अ काउंटर क्लॉकवाईज रोटेशन. परत तुम्हाला काय करायचंय, डाऊनला आल्यानंतर यू काढायचंय पण काउंटर क्लॉकवाईज रोटेशन करायचं आहे. All U's that are oriented as a order 1 Hilbert curve are transformed in the same way. A similar set of rules can be made for transforming U's with other orientation. जसं आपण 7 स्टेप वापरलाय एका ऑर्डर 1 पासून दुसऱ्या ऑर्डर 2 ला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी, हे सेम रूल तुम्हाला कुठल्याही ओरिएंटेशनचं करायचं असेल, यूचं आपल्याला वाय शेप मध्ये जायचं असेल तर तुम्हाला सेम स्टेप फॉलो करावे लागतील. नेक्स्ट आहे कोच कर्व. द कोच कर्व फॅक्टर वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड इन 1904 बाय हेल्स होन कोच. इट वॉज वन ऑफ द फर्स्ट फॅक्टर ऑब्जेक्ट टू बी डिस्क्राइब. आता हा कोच कर्व फॅक्टर जो आहे तो 1904 साली काय झालाय, इंट्रोड्यूस झालाय आणि त्या ऑथरचं नाव काय आहे, हेल्स होन कोच. त्यामुळे याचं नाव पण काय पडलंय, कोच कर्व. आणि त्यानं पहिलं फॅक्टर ऑब्जेक्ट काय केलंय, डिस्क्राईब केलेलं आहे. द कोच वर्सर. समजा आता कोच कर्वचा सोर्स कसा असणार आहे, तर फक्त आपल्याकडे काय होती, स्ट्रेट लाईन होती. ज्यावेळेस त्यानं कोच फर्स्ट 1 इटरेशन, ज्यावेळी पहिलं इटरेशन त्यानं काय केलं तेव्हा त्याची डायग्राम कशी आहे, स्ट्रेट, परत अपला, परत डाऊनला आणि परत स्ट्रेट मध्ये होतं. नेक्स्ट आहे कोच कर्व सेकंड इटरेशन. तर कसं होतं ते, स्ट्रेट अप डाऊन, स्ट्रेट अप, परत अप, परत अप, परत अप, परत डाऊन, परत स्ट्रेट डाऊन, डाऊन, परत स्ट्रेट डाऊन आणि स्ट्रेट. ही त्याची डायग्राम आहे. नेक्स्ट आहे कोच कर्व 3 इटरेशन्स. याच्यामध्ये नंबर ऑफ स्टार्स आपले काय होतात, तयार होतात, ठीक आहे. टू क्रिएट अ कोच कर्व. जर आपल्याला कोच कर्व क्रिएट करायचं असेल तर काय करावं लागेल, पहिला आहे क्रिएट अ लाईन अँड डिवाइड इट इनटू 3 पार्ट्स. पहिल्यांदा तुम्ही एक लाईन क्रिएट करायची आणि ती जी लाईन आहे ती 3 पार्ट मध्ये काय करायचे, तुम्हाला डिवाइड करायचे. द सेकंड पार्ट इज नाउ रोटेटेड बाय 60 डिग्री. तुम्ही जे 3 पार्ट तयार केलेत त्यातली सेकंड जी लाईन आहे, 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेली सेकंड जी लाईन आहे ती काय करायची, आपल्याला रोटेट करायचे 60 डिग्रीनं. ऍड अनदर पार्ट विच गोज फ्रॉम द एंड ऑफ द पार्ट 2 टू द बिगिनिंग ऑफ पार्ट 3. त्यानंतर काय करायचं, ज्यावेळी आपण रोटेट 60 न करतो त्यावेळी सेकंडचा जो काही एंड पॉइंट असेल तिथून आपल्याला तिसरी लाईन काय करायची आहे, सुरुवात करायची आणि रिपीट विथ ईच पार्ट. हे सेम प्रत्येक जोपर्यंत आपली लाईन संपत नाही तोपर्यंत आपण ह्या स्टेप काय करायचे, रिपीट करत राहायचे.
द पेरिमीटर ऑफ कोच कर्व इज इन्क्रीज्ड बाय 1/4. आता कोच कर्व जो आहे त्याचा पेरिमीटर किती इन्क्रीज होतो? 1/4 न काय होतो? इन्क्रीज होतो. नेक्स्ट आहे एस स्प्लाइन कर्व्स, बी स्प्लाइन कर्व्स. द ब्रिजर कर्व प्रोड्युसेस बाय द ब्रस्टेन बेसिस फंक्शन हॅज लिमिटेड फंक्शनॅलिटीज किंवा फिजिबिलिटीज. आता ब्रिजर कर्व आपण सेकंडला बघणार. तो ब्रिजर कर्व जो आहे त्याचं जे काही बेसिक फंक्शन आहे त्याचं फ्लेक्झिबिलिटी लिमिटेड आहे. द फर्स्ट नंबर ऑफ स्पेसिफाईड पॉलिगॉन व्हर्टायसेस फिक्सेस द ऑर्डर ऑफ रिझल्टिंग पॉलिनॉमियल विच डिफाइन्स द कर्व. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की तुमच्या पॉलिगॉनचे व्हर्टायसेस किती नंबर ऑफ पॉलिगॉन्स तुम्ही फिक्स केलेत त्या ऑर्डरमध्ये किंवा त्या रिझल्ट मधील पॉलिनॉमियल रिझल्टिंग मध्ये ते आपल्याला त्या कर्ववरचे पहिल्यांदा काय करावं लागेल? डिफाइन करावं लागेल. द सेकंड लिमिटिंग characteristic is that the value of the blending function is non-zero for all parameter values over the entire curve. सेकंड लिमिटिंग कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर तुमची ब्लेंडिंग फंक्शनची नॉन झिरो जी काही व्हॅल्यू आहे ती ऑल पॅरामीटर व्हॅल्यूजला काय होते? एंटायर कर्व मध्ये ओव्हर होते. द बी स्प्लाइन बेसिक कंटेन्स द ब्रेनस्टीन बेसिस ॲज अ स्पेशल केस. द बी स्प्लाइन बेसिस इज नॉन ग्लोबल. याच्यामध्ये हा बी स्प्लाइन जो बेसिस आहे तो नॉन ग्लोबल व्हॅल्यूज असणार आहे. अ बी स्प्लाइन कर्व इज डिफाइंड ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ कंट्रोल पॉइंट्स पीआय अँड बी स्प्लाइन बेसिक फंक्शन ni, k ऑफ टी गिवन बाय. आता आपल्याला बी स्प्लाइन कर्व ज्यावेळी डिफाइन करतो त्यामध्ये लिनियर कॉम्बिनेशन ऑफ कंट्रोल पॉइंट पीआय आणि बेसिक फंक्शन ni याचं काय येते? कॉम्बिनेशन आहे. त्याच्यावरून आपण n ऑफ i, k ऑफ टी आपल्याला काढायचे. मग ती कशी काढतात? तर c ऑफ टी इज इक्वल टू समेशन ऑफ n ऑफ i इज इक्वल टू 0 p ऑफ n ऑफ i, k ऑफ टी. हे आपण c ऑफ टी काढू शकतो. तसंच नेक्स्ट पॉइंट कसा काढायचा असतो? c ऑफ टी इज इक्वल टू समेशन ऑफ i इज इक्वल टू 0 ऑफ n किंवा 0 n p ऑफ i, n ऑफ i, k ऑफ टी. n ग्रेटर दॅन इक्वल टू k मायनस 1, t ऍब्सोल्यूट ऑफ किंवा सबसेट ऑफ t ऑफ k मायनस 1, t ऑफ n प्लस 1. म्हणजे तुम्हाला जर n ची व्हॅल्यू जी काढायची ती k मायनस 1 पेक्षा काय पाहिजे? k मायनस 1 किंवा त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू म्हणजेच तुमची n ची व्हॅल्यू पाहिजे. आणि तुमचा जो काही t असणार आहे तो t कोणाचा सबसेट आहे? तर जो काही आपला k मायनस 1 म्हणजे t ऑफ k मायनस 1 किंवा t ऑफ n प्लस 1 याच्याशी तो कॉम्बिनेशन असेल किंवा सबसेट असेल. वेअर p ऑफ i म्हणजे काय आहे? i is equal to 0, 1, 2 up to n are the control points. k म्हणजे काय आहे? k is the order of the polynomial segment of the B-spline curve. Order k means that the curve is made up of piecewise polynomial segments of a degree k minus 1. The n of i, k of t are the normalized B-spline blending function. म्हणजे n of i, k of t म्हणजेच तुमचं काय आहे? नॉर्मलाइज्ड B-spline blending function आपण त्याला म्हणतो. The B-spline curves have the following properties. B-spline ची कर्वच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते बघूया. The sum of the B-spline basic functions for any parameter value is 1. म्हणजे तुमचं जे काही समेशन काढणार आहे आपण बेसिक फंक्शनचं त्याची पॅरामीटर व्हॅल्यू किती पाहिजे? 1 असते. इच बेसिस फंक्शन इज पॉझिटिव्ह ऑर 0 फॉर ऑल पॅरामीटर व्हॅल्यू. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक बेसिस फंक्शनची व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह असेल नाहीतर 0 असणार आहे. Each basis function has precisely
वन मॅक्झिमम व्हॅल्यू एक्सेप्ट फॉर k इज इक्वल टू 1. म्हणजे प्रत्येक सगळ्याची जी काही बेसिस फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती मॅक्झिमम 1 असणार आहे, फक्त ज्यावेळी तुमचा k इज इक्वल टू 1 नसणार त्यावेळेस. The maximum order of the curve is equal to the number of vertices of defining polygon. आता तुमच्याकडे जेवढे मॅक्झिमम ऑर्डर असतील कर्वचे ते म्हणजेच काय असणार आहे, तुमच्या पॉलिगॉनचे किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत म्हणजेच तुमचा मॅक्झिमम ऑर्डर ऑफ द कर्व असणार आहे. द डिग्री ऑफ बी स्पाइन polynomial is independent on the number of vertices of defining polygon. आता बी स्प्लाइन पॉलिनॉमियलची जी काही डिग्री असेल ती इंडिपेंडंट आहे. म्हणजे कशाला इंडिपेंडंट आहे, तर तुमच्या पॉलिगॉनच्या जेवढे काही नंबर ऑफ व्हर्टायसेस तुम्ही डिफाईन केलाय त्याला तो काय असेल, इंडिपेंडंट असेल. Thus बी स्पाइन allows the local control over the curve surface because each vertex affects the shape of a curve only over a range of parameter values where its associated basis function is non-zero. आता जो काही बी स्प्लाइन काय अलाउज करतो, तर जे काही लोकल कंट्रोल आहेत कर्वच्या सरफेस वरती ते तो काय करतोय, अलाउ करतो. का करतो, तर प्रत्येक वर्टेक्स अफेक्ट करतो. म्हणजे प्रत्येक कर्वचा शेप सेम असेल असं नाहीये. तुमच्या जो काही कर्वचा शेप असेल त्याला ते प्रत्येक वर्टायसेस काय करतात, अफेक्ट करतात किंवा त्या पॅरामीटरची जी काही व्हॅल्यूज आहे, रेंजची व्हॅल्यूज आहे त्याच्यामुळे पण तो अफेक्टेड असू शकतो. म्हणून त्याला तो बेसिक फंक्शन हा तुमचा किती पाहिजे, तर नॉन झिरो पाहिजे. द कर्व इनहॅबिट्स द व्हेरिएशन डिमिनिशिंग प्रॉपर्टी. आता ह्याच्यामध्ये तुमचे व्हेरिएशन्स असू शकतात. द कर्व जनरली फॉलोज द शेप ऑफ द डिफाइनिंग पॉलिगॉन. तुमचा कर्वचा जो काही जनरली कशावरून ठरतो, तुमच्या पॉलिगॉनच्या शेप वरून आपण काय करतो, कर्व ठरवतो. तो कसा दिसणार आहे किंवा कसा असणार आहे. एनी अफाइन ट्रान्सफॉर्मेशन कॅन बी अप्लाइड टू द कर्व बाय अप्लाइंग इट टू द वर्टायसेस ऑफ द डिफाइनिंग पॉलिगॉन. आता ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करणार त्यावेळेस तुमचा जो काही कर्व आहे त्याला तुम्ही अप्लाय करणार आहात त्यातले पॉलिगॉनचे जे काही व्हर्टायसेस आहेत त्याला पण तो काय होतो, अप्लाय करणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन. द कर्व लाईन विदिन द कन्व्हेक्स हल ऑफ इट्स डिफाइनिंग पॉलिगॉन. आता कर्वची जी काही लाईन आहे कन्व्हेक्स मधली, आतमधली किंवा दिसणारी, ती तुमच्या पॉलिगॉनला काय करते, हल करू शकते. म्हणजे एक प्रकारे तो काय करतो, आपल्या पॉलिगॉनच्या एज वरतीच आपला कर्व काय होतो, ड्रॉ होतो. त्यामुळे तो कन्व्हेक्स पॉलिगॉन म्हणू शकतो आपण त्याला. नेक्स्ट आहे बिझायर कर्व्स. बिझायर कर्व इज द डिस्कवर्ड बाय द फ्रेंच इंजिनियर प्रीरी ब्रिजायर. This curve can be generated under the control of other points. आता ब्रिजायर कर्व जो आहे तो एखाद्या फ्रेंच इंजिनियरनंच डिस्कवर केले आणि तो जो काही कर्व आपण जनरेट कशावर करतो, तर अंडर द कंट्रोल ऑफ द अदर पॉइंट्स. तुम्हाला जे काही कंट्रोल पॉइंट्स मिळतात ते दुसरे कंट्रोल पॉइंट वरून तो काय करतो, जनरेट केला जातो. अप्रॉक्सिमेट ट्रान्झेंट बाय युझिंग कंट्रोल पॉइंट्स आर यूज टू जनरेट कर्व. जो काही आपला कर्व आहे तो जे अप्रॉक्सिमेट आहे, जे काही टँजेंट्स असतात कंट्रोल पॉइंटचे त्याचा यूज करून आपण काय करणार आहे, कर्व जनरेट करणार आहोत. द ब्रिजायर कर्व कॅन बी रिप्रेझेंटेड मॅथमॅटिकली ॲज. तुम्हाला ब्रिजायर कर्व जर मॅथमॅटिकल रिप्रेझेंट कसं करायचं आहे, समेशन ऑफ के इज इक्वल टू 0 n p of I b n of I of t summation k is equal to same as it is असणार आहे. where p of I is the set of points and b and I of t represent the Bernstein polynomials which are given by b and I of t is equal to ni into 1 minus t into n minus I
TI BIN of t is equal to n of I minus n of I 1 minus t minus 1 of I into t, where n is the polynomial degree, I is the index and t is the variable. The simplest Bezier curve is the straight line from the point P0 to P1. A quadratic Bezier curve is determined by the 3 control points. A cubic Bezier curve is determined by 4 control points. साधा जर तुम्हाला Bezier curve जर काढायचा असेल तर तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये काढू शकता, म्हणजे P0 टू P1 मध्ये. जर तुमचा Bezier curve हा क्वाड्रॅटिक असेल तर तुम्हाला 3 कंट्रोल पॉइंट्स लागतात, आणि जर तुमचा Bezier curve हा क्यूबिक असेल तर तुम्हाला 4 कंट्रोल पॉइंट्स यूज करावे लागतात किंवा डिटरमाइन करावे लागतात. हे त्याचं एक्झाम्पल दिले. जर मला सिंपल Bezier curve केला तर मी काय करू शकतो, 2 एंड पॉइंट मध्ये डिस्प्ले करू शकतो. त्यानंतर क्वाड्रॅटिक Bezier curve पाहिजे असेल तर मला 3 पॉइंट माझ्याकडे काय पाहिजे, कंट्रोल पॉइंट पाहिजे, त्याच्यावरून मी हा क्वाड्रॅटिक Bezier curve काढू शकतो. आणि जर क्यूबिक पाहिजे असेल तर माझ्याकडे 4 कंट्रोल पॉइंट्स हवे. Bezier curves have the following properties. First, they generally follow the shape of the control polygon, which consists of segments joining the control points. शक्यतो काय होतं की जो काही आपला पॉलिगॉनचा शेप आहे त्यावरूनच आपण Bezier curve ड्रॉ करू शकतो. आणि Bezier curve करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, कंट्रोल पॉइंटचे सेगमेंट जॉईनिंग असणं गरजेचं आहे. दे ऑलवेज पास थ्रू द फर्स्ट अँड लास्ट कंट्रोल पॉइंट. म्हणजे तुमचा जो काही Bezier curve पास होणार आहे तो पहिल्या आणि लास्ट पॉइंट मधूनच जायला पाहिजे. दे आर कंटेन्ड इन द कन्व्हेक्स हल ऑफ देअर डिफाइनिंग कंट्रोल पॉइंट्स. त्याच्यामध्ये आपण काय करतो, कन्व्हेक्स हल जो आहे कंट्रोल पॉइंटचा तो आपण काय करतो, त्याचा पण यूज करतो. द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल डिफाइनिंग द कर्व सेगमेंट इज 1 लेस दॅट the number of defining polygon points. Therefore, for 4 control points, the degree of polynomial is 3, that is the cubic polynomial. आता आपण कर्वचं जे काही सेगमेंट यूज करणार आहे त्याची जर आपल्याला किंवा त्या कर्वची आपल्याला जर पॉलिनॉमियल डिग्री जर काढायची असेल तर ती कशी काढायचं, तुमच्या पॉलिगॉनला किती नंबर ऑफ पॉइंट आहेत ते चेक करायचं आणि त्यातून एक काय करायचं, मायनस करायचं. जर समजा माझ्याकडे 4 कंट्रोल पॉइंट असेल तर माझं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती असणार आहे, 3 असेल, म्हणजेच तो काय असेल, क्यूबिक पॉलिनॉमियल. अ Bezier curve जनरली फॉलोज द शेप ऑफ द डिफाइनिंग पॉलिगॉन. जास्त करून जो Bezier curve आहे तो जनरली कोणाला फॉलो करतो तर त्या पॉलिगॉनच्या शेपला फॉलो करतो. The direction of the tangent vector at the end points is same as that of the vector determined by first and last segment. तुमचा जो काही एंड पॉइंट असेल त्यावेळेस जर तुम्ही टँजंट वेक्टर डायरेक्शनचा टँजंट वेक्टर काढला तर तुमचा तो फर्स्ट आणि लास्ट सेगमेंटलाच तो काय करायला पाहिजे, मिळायला पाहिजे. The convex hull property for a Bezier curve ensures that the polynomial smoothly follows the control point. आता याच्यामध्ये convex hull property आपण Bezier curve साठी कशासाठी घेतले तर तुम्हाला कंट्रोल पॉइंट मिळणार आहेत ते कंट्रोल पॉइंट तुम्ही पॉलिनॉमियल स्मूथली फॉलो करता. No straight line intersect a Bezier curve more times than intersect it control polygon. आता याच्यामध्ये आपण स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट कुठंच वापरत नाही का तर तो बराच वेळ म्हणजे नो स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट अ Bezier curve मोर टाइम्स आपण तो कुठेही एकमेकाला वापरत नाही, कधीच वापरत नाही किंवा जास्त वेळ आपण वापरू शकत नाही, कारण आपला जो काही कंट्रोल पॉलिगॉन जो आहे तो ऑलरेडीच काय असतो, इंटरसेक्ट असतो. दे आर इनव्हेरियंट अंडर अ अफाईन ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशनची काही गरज नाहीये किंवा फरक पडत नाही. Bezier curves
exhibit global control means the moving a control point alerts the shape of whole curve. ब्रिझाय कर्व मध्ये तो एक्झिबिट ग्लोबल कंट्रोल म्हणजेच काय असणार आहे, तर तुमचे जे काही कंट्रोल पॉइंट्स आहेत तुमच्या होल कर्वच्या शेपवरती जे काही कंट्रोल पॉइंट्स आहेत ते मूव्ह होण्यासाठी, त्यासाठी तो काय करतो, अलर्ट करतो. A given Brizard curve can be subdivided at the point t is equal to t0 into two Brizard segments which join together at the point corresponding to the parameter value t is equal to t0. आता ज्यावेळी तुमच्याकडे ब्रिझायर कर्व असेल त्यावेळेस तो काय करतो, सब डिवाइड करतो. कसं करतो, तर पॉइंट समजा जर टी असेल तर तो t0 पर्यंत जातो आणि त्याच्यावरून तुम्हाला दोन ब्रिझायर सेगमेंट मिळतात. आता ते दोन ब्रिझायर सेगमेंट जे आहे ते काय करतात, जॉईन टुगेदर असतात, म्हणजे एकमेकाला ते जॉईन असतात. कुठं जॉईन असतात, तर ऍट द पॉइंट ऑफ करस्पॉन्डिंग टू द पॅरामीटर व्हॅल्यू टी इज इक्वल टू 0. ज्यावेळी तुमची टी ची व्हॅल्यू टी इज इक्वल टू t0 असेल त्यावेळेस ते काय करणार आहेत, एकमेकाला जुळलेले असतील. थँक्यू.